नमस्कार. खूप दिवसानंतर आज तुमच्याशी संवाद साधण्याची वेळ आलेली आहे. खरं तर दिल्लीत सध्या जे काही चाललं आहे, ते पाहिल्यानंतर कोणत्याही सच्छील अशा भारतीयाला गप्प बसवणार नाही. नीट परीक्षेतील गोंधळाबद्दल प्रश्न विचारणारे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी गेल्या 20 दिवसांपासून CJP अर्थात कॉंग्रेस जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. सोनम वांगचुक हे ज्येष्ठ आणि जागतिक श्रेणीचे पर्यावरण अभ्यासक तज्ज्ञ हे तर आमरण उपोषण करत आहेत. त्यांना नुकतंच रुग्णालयातही भरती केलं गेलं आहे. अशा या प्रसंगी सोमवारी संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्यामुळे या विद्यार्थ्यांनी त्यावर मोर्चा नेण्याचं ठरवलं आणि तो मोर्चा जात असतानाच जे काही भयंकर रणकंदन झालं ते काल समस्त भारतीयांनी दूरचित्रवाणीवर बघितलं असेलच. अतिशय वाईट असा हा प्रसंग 2014 नंतरच्या मोदी सरकारच्या काळातला घडलेला असावा असं मला वाटतं. विद्यार्थ्यांची विशेषतः मुलींची ज्या पद्धतीनं लाठीमार करून त्यांची निर्भत्सना केली गेली, अत्यंत शांत पद्धतीनं मोर्चा नेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठ्यांचं मारहाण केलं गेलं, चक्क पोलिसांनी दगडफेक केली. हे जे काही चाललं ते अत्यंत वाईट आहे. म्हणजे 20 दिवसापासून उपोषण करणाऱ्या मुलांना एकदा भेटावंसंही वाटू नये केंद्रातल्या एकाही मंत्र्याला. आणि ते जर तुम्ही भेटत नाही म्हणून जर ते संसदेवर येणार असतील तर त्या मोर्चाला सामोरं जाण्याची हिंमत सुद्धा दाखवता येऊ नये. आणि आता त्यांना दहशतवादी म्हणायचं, हा अहंकार किती दिवस चालणार आहे? ज्या विद्यार्थ्यांच्या जीवावर 2014 साली केंद्र सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आलं, त्याच विद्यार्थ्यांची आजची ही जी अवहेलना आहे ती बघवत नाही. यापेक्षा आणीबाणी काय वेगळी असावी असं आपल्याला म्हणता येईल. यापूर्वी ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेस अण्णा हजारे यांनी आंदोलन असंच जंतर मंतरवर केलं आणि त्याला संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळाला. पतंजलीचे आपले रामनाथ बाबा आणि ही सगळी मंडळी त्यावेळेस सहभाग झाली. आज ही माणसं कुठे आहेत? या विद्यार्थ्यांबद्दल कोणालाच काही वाटू नये. आणि केवळ नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हे जे लोक जे म्हणतायत त्यांना दहशतवादी संबोधणं ही कोणती पद्धत आहे? भारत हा कुठे चालला आहे? हे जे घडतंय ते अत्यंत वाईट आहे. हे थांबलं पाहिजे. आणि केंद्र सरकार सबका साथ सबका विकास जर म्हणतायत तर कोणाची साथ घेतात आणि कोणाच्या विकासाच्या गोष्टी करतोय आपण? अजूनही वेळ गेलेली नाही. देश हातातून जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांशी संवाद साधा. त्यांचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून घ्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल न होईल ही बाग आलायदा. एका माणसासाठी तुम्ही समस्त देशभरातल्या युवकांना अंगावर घेतायत, हे का समजत नाहीये? आणि ज्या मुलांना झुरळाची उपमा दिली गेली त्यांनी आज काय आदर्श उभा केलाय? कोणीही नसलेला दिपके अमेरिकेतून येतो काय आणि समस्त विद्यार्थ्यांना एकवटतो काय? याचा अर्थ विद्यार्थ्यांची भावना काय हे समजून घ्यायला पाहिजे. आज जर आपण या समस्त विद्यार्थ्यांचं युवकांचं मन जर जाणून घेतलं नाही तर काळ आपल्याला कधी क्षमा करणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नमस्कार.